उंदीर घरातून घालवण्यासाठी सर्वात सोपा एक घरगुती पॉवरफुल उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही केमिकल औषध गोळ्या वापरायची गरज पडणार नाही आणि उंदीर घरातून कायमचे निघून जातील। अगदी घरामध्ये उंदीर असतील की पैशाचं नुकसान होतं, खूप जास्त रोगराई पसरते, घाण वास येतो, त्यासोबतच दिवसेंदिवस यांची संख्या वाढत जाते। आजकाल तर कोणते केमिकल देखील यावरती काम करत नाहीत। अगदी एखादा उंदीर मेला तरी कुठे कोपऱ्यात जाऊन मरतो, घाण वास सुटतो तेव्हा लक्षात येतं उंदीर मेला, परत त्याच्या साफसफाईला आपल्याला वेळ द्यावा लागतो। त्यामुळे हा उपाय करा, म्हणजे घरातून उंदीर आपोआप पळून जातील आणि परत येणार नाहीत। नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल। पूर्ण प्रोसेस बघा, अगदी सोप्या घरातीलच वस्तू आपण वापरलेल्या आहे, 100% रिझल्ट मिळेल। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर बघा, यासाठी आपल्याला इथे लागणार आहे लिंबू, आणि लिंबू जे आहे ना ते लिंबाचा रस नाही, तर लिंबाचा इथे आपल्याला वरचा जो भाग आहे तर तो आपल्याला असा वापरायचा आहे। तर इथे तुम्ही याला एकतर खिसणीने खिसून घेऊ शकता किंवा चाकूने जरी याला थोडं सोलल्यासारखं केलं, वरचा भाग फक्त पिवळसर तो जरी काढला तरी चालेल। हिरवं जरी लिंबू असेल तरी त्याला असं तुम्हाला खिसून घ्यायचं आहे। आणि आता बघा, इथे जे लिंबू आहे ना तर ते आपल्याला फक्त एकच वापरायचं आहे, म्हणजे एका लिंबाची वरची साल जरी पुरेशी होते। फक्त काय करायचं, रस यामध्ये लिंबाचा येऊ द्यायचा नाही, एवढं लक्षात ठेवा। बाकी अशा प्रकारे तुम्ही खिसून त्याला काढू शकता। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। त्यासोबत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते देखील मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा, म्हणजे लवकरात लवकर त्यावरती मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल। तर बघा, आता इथे जे लिंबू आहे ना तर त्याला असं आपण खिसून घेतलेला आहे, तर फक्त पिवळा भागच काढायचा आहे। आता तुम्ही म्हणाल खूप थोडा हा भाग निघाला, पण एवढा आपल्याला हा पुरेसा होतो घरातील पूर्ण उंदीर घालवण्यासाठी। तर याला आपल्याला असं एकत्र करून एकतर वाटीमध्ये काढून घेऊ शकता किंवा थोडंसं बाजूला जरी केलं तरी चालेल। त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल मिरची। इथे लाल तिखट मिरची आपल्याला टाकायची आहे। जर तिखट नसेल तर तुम्ही हिरवी तिखट मिरची देखील वापरू शकता, पण तिखट असली पाहिजे, हे नक्की लक्षात ठेवा, तेव्हाच याचा फायदा होतो। त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कापूर। कापूर इथे आपल्याला एक छोटी गोळी जी असते ना तर ती बारीक पावडर करून यामध्ये टाकायची आहे। तर माझ्याकडे कापूरचा अगोदरच पावडर आहे, तर तेच मी यामध्ये टाकलेलं आहे। आता एक लक्षात ठेवायची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। फक्त आपण इथे जे लिंबाची साल सोलून घेतली होती त्यामध्ये थोडंफार पाणी असतं, मॉइश्चर असतं, तर त्यानेच आपल्याला हे दोन्ही गोष्टी यामध्ये व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत। यामध्ये थोडासा ओलसरपणा तुम्हाला नक्की जाणवेल, पण पाण्याचा सध्या तरी आपल्याला इथे वापर करायचा नाही। त्यानंतर बघा, आता हे कमी जास्त देखील तुम्ही घेऊ शकता, तुमच्या घरावर डिपेंड आहे की किती तुम्हाला हे लागेल, किंवा तुमच्या घरामध्ये उंदीर छोटे आहेत की मोठे त्यानुसार देखील हे लागू शकतं। कारण की खूप मोठे उंदीर असतील तर त्यांच्यासाठी जो डोस आहे ना तो थोडा जास्त वाढवावा लागेल। त्यानंतर बघा, आपल्याला इथे घ्यायचा आहे बटाटा। बटाटा नसेल तर तुम्ही इथे कांदा किंवा एखादी दुसरी भाजी किंवा एखादा गोड पदार्थ घेऊ शकता, जसं की साखर, गूळ किंवा एखादं खराब बिस्किट, असं काहीही खाण्यापिण्याची एखादी गोष्ट घ्यायची आहे आणि थोडीशी बारीक करून इथे आपल्याला ठेवायची आहे। यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात। एक वाटी घ्यायची, वाटीमध्ये आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ। इथे तुम्ही ज्वारी बाजरीचं पीठ देखील वापरू शकता, पण इथे गव्हाचं पीठ किंवा मैदा असं दोन्हीपैकी मी एक वापरा म्हणेन, जेणेकरून याला बनवणं थोडं सोपं जातं। त्यानंतर बघा, आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून याला मळून घ्यायचं आहे। जास्त काही घट्टसर हे करायचं नाही। यामध्ये आपण अजून एक गोष्ट ॲड करणार आहोत, जी की कणिक मळून झाल्यानंतर आपण टाकूयात। आणि काय होतं, बऱ्याच वेळा बघा घरामध्ये उंदीर होण्याचं कारण असं असतं, एकतर खाली जमिनीवर जे घरं असतात त्यामध्ये उंदीर बाहेरून घरामध्ये येतात, किंवा घरामध्ये धान्य असतं, घरामध्ये खूप जास्त अडगळीची जागा असते, जिथे भरपूर सामान ठेवलेलं असतं, सतत तिथे कोणी जात नाही, तर अशा ठिकाणी उंदीर खूप जास्त त्यांचा रहिवास असतो किंवा तिथे ते राहतात। त्यांना तिथे सेफ वाटतं, तिथे ते दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतात, पिल्ले देतात। आणि काय होतं, आपण अशा ठिकाणं काही दररोज साफ करत नाही। त्यामुळे काय करायचं, तुमच्या जर घरामध्ये असं काही असेल तर या गोष्टीकडे विशेष काळजी घ्यायची, स्वच्छता ठेवायची। कारण की नॉर्मल स्वच्छता तर आपण ठेवतो, पण अडगळीच्या ठिकाणी जास्त काही जात नाही, तर ते नक्की चेक करा, त्यामुळे देखील तुमच्या घरामध्ये उंदीर होत असतील। यानंतर बघा, कणिक मळून घेतली की यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी साखर, किंवा जसं की मी म्हणलं एखादा कोणताही गोड पदार्थ खराब जरी असेल तो जरी यामध्ये टाकला तरी चालेल।
त्यानंतर बघा आता हा जो गोड पदार्थ टाकलेला आहे त्याला आपण इथे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊयात. आणि त्यानंतर काय करायचं बघा, आता ही जी कणिक आहे ना तर ती देखील आपण जो मसाला केला आहे त्यानुसार थोडीशी आपल्याला कमी जास्त घ्यायची आहे. आणि घरामध्ये उंदीर मोठे असतील तर कणिक जास्त मळा, हे गोळे थोडेसे मोठे आणि हे मसाल्याचं प्रमाण देखील जास्त घ्यावं लागेल, म्हणजे तो डोस जास्त होईल, जेणेकरून त्यांच्या शरीरावर त्याचा असर होईल. नाहीतर काही त्याचा फायदा होणार नाही, कारण की खूप मोठे उंदीर आहेत आणि अगदी छोटीशी गोळी खायला घातली तर एवढा काही फायदा होणार नाही. छोटे घरामध्ये जे उंदीर असतात तर त्यांच्यासाठी एवढ्या गोळ्या पुरेशा होतात. आता बघा इथे आपल्याला हे घर किती छोटं मोठं आहे, दुकान किंवा काही जिथे त्रास आहे उंदरांचा त्यानुसार कमी जास्त तयार करायचं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे हातानेच आपण याला थोडंसं पसरवून घेऊयात. तर इथे बघा हे अगोदरच करा, कारण की एकदा जर तुम्ही ते मसाला चटणी त्याला हात लावला आणि परत या चपातीच्या वरच्या भागावरती हात लावला तर कसा त्याचा वास जो आहे मसाल्याचा तो उंदरांना येईल आणि ते याला खाणार नाही. त्यामुळे काय करायचं, स्वच्छ हाताने सुरुवातीला अशा प्रकारे याला तयार करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण जो बटाटा आणि चटणीचं जे मिक्सचर बनवलेलं आहे तर ते आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि जेव्हा आपण याचे गोळे बनवतो त्यावेळेस आपल्याला यावरती जो हात आहे ना मसाल्याचा तो वरती नाही लागला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आता इथे आपण याला व्यवस्थित मिक्स करूयात. मिक्स केल्यानंतर बघा इक्वल प्रमाणामध्ये आपण सर्व या तयार केलेल्या गोल लाट्यांवरती अशा प्रकारे ठेवणार आहोत हा मसाला. इथे खास महत्त्व जे आहे ते कापूर आणि चटणीचं आहे, जी की लाल चटणी तिखट असली पाहिजे आणि कापूरही चांगला असला पाहिजे, त्यामध्येच याचा रिझल्ट येतो. आणि एकूण मी हे असं सर्व जे तयार केलेले हे आहेत त्यावरती असं ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा काय करायचं, हात स्वच्छ धुवायचे, म्हणजे हाताला जी चटणी किंवा मसाला लागलेला असतो ना तर तो आपल्याला या गोळ्यांवरती असा लावायचा नाही, म्हणजे वरती लागला तर काय होतं ते त्याचा वरती मसाल्याचा वास राहील आणि उंदीर याला खाणार नाही. त्यामुळे हात स्वच्छ धुवा आणि अशा प्रकारे व्यवस्थित याचे गोळे तयार करून घ्या. आता बघा हे गोळे कधी कुठे कसे ठेवायचे हे देखील खूप गरजेचं आहे, कारण की बऱ्याच वेळा आपण चुकीच्या ठिकाणी ठेवतो चुकीच्या वेळी, त्यामुळे उंदीर याला खातच नाहीत. आणि आजकाल उंदीर देखील खूप हुशार झालेले आहेत. त्यासाठी काय करायचं, एकतर जेव्हा तुम्ही संध्याकाळी झोपता त्यावेळेस आपल्याला हे गोळे घरामध्ये ठेवायचे आहेत, कारण की रात्रीचा एकदा अंधार झाला, लाईट बंद झाल्या, सर्व शांतता झाली की उंदीर त्यांच्या बिळातून खाण्यापिण्याच्या शोधामध्ये घरामध्ये फिरतात. तर त्यांना कचरा आपल्या घरामध्ये असतो तर तिथे त्यांना खायला मिळतं, ते जात नाहीत आपल्या घरातून खायला मिळाल्यानंतर. त्यामुळे रात्रीच्या वेळी कधीच घरामध्ये उंदीर जर असतील, त्रास वाटत असेल उंदराचा तर कचरा ठेवायचा नाही. आणि विशेष करून हे गोळे ज्या दिवशी घरामध्ये तुम्ही रात्री ठेवणार आहात त्या दिवशी तर कचरा अजिबात ठेवायचा नाही, म्हणजे उंदरांना दुसरं काहीही खायला मिळणार नाही आणि ते याला खातील. त्यासोबतच घरामध्ये जे असे अडगळीचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी हे गोळे टाकायचे, म्हणजे त्या ठिकाणी ते लपून बसतात, शांतता असते, सेफ वाटतं आणि तिथे हे त्यांना दिसेल तर हे ते नक्की खातील. आणि याचा रिझल्ट अगदी तुम्हाला दुसऱ्याच दिवशी पाहायला मिळतो. एकदा करून बघा. काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे कॉमेंटमध्ये सांगा, लवकरच तो व्हिडिओ घेऊन येईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.